धुलघाट रेल्वे ते हिवरखेड मार्गावर बारूखेडा जवळ रस्त्यावर वाघाचे दर्शन. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी पुनर्वसन झालेल्या बारूखेडा नजीक रेल्वे लाईनच्या बाजूला धुलघाटपासून काही अंतरावर जंगलात काही प्रवाशांना वाघोबाचं दर्शन झालं आहे. त्यांनी या वाघोबाचे मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण केलंय. हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आनंदाची बातमी आहे की मेळघाटमध्ये पट्टेदार वाघांची संख्या वाढतीये. हा मार्ग खडतर असून झरी गेट पासून धुलघाटपर्यंत एकही गाव जंगलात नाहीये. सगळीकडे घनदाट जंगल असून हिवरखेड पासून धरणीपर्यंत नागरिकांना जवळचा मार्ग हाच आहे. या मार्गावर दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. अनेक वेळा या रस्त्यानं वाघानं प्राण्यासह मानवांचे सुद्धा बळी घेतले आहेत. खबरदारीचे उपाय म्हणून फॉरेस्ट विभागानं रात्री 6 वाजल्यापासून या मार्गावर जड वाहतुकीला व काही टू व्हीलर वाहनांना बंदी सुद्धा केली आहे. या मार्गावर वन्य प्राण्यांचा रात्री वेळी मुख्य संचार असतो. वान नदीपासून ते धुलघाटपर्यंत फॉरेस्ट विभागानं 2 चेकिंग पोस्ट चौकशी करता लावलेले आहेत. या ठिकाणी कर्मचारी कार्यरत आहेत, परंतु राणीगाव, कजोली, चेंढो, पळसकुडी यांसारखे 40 गावचा नागरिकांचा वाहतुकीचा संपर्क या रस्त्यानं असल्यानं धारणी गावातील नागरिक या मार्गाने प्रवास करतात. धारणी तालुक्यातील 50 पेक्षा जास्त आदिवासी भागातील नागरिक अकोट, हिवरखेड, तेल्हारा या मार्गाने येणं जाणं करतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून या मार्गावर प्रवास करावा. शक्यतो रात्रीच्या वेळेस या मार्गाने प्रवास करू नये. सोशल मीडियावर या वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं फॉरेस्ट टायगर विभाग सतर्क होऊन जंगलाकडे चेकिंग गस्त वाढवण्यात आल्याचं समजतंय. महाराष्ट्र स्टार 1 चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, मेळघाट.